नमस्कार मित्रांनो, मी जगदीश तेलो आपल्या पीडितों की आवाज मिशन भुगतान या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील चालू घडामोडीवर आपल्यासमोर उपस्थित आहे. मित्रांनो, आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिनांक 7/2/2024 संसद सत्रात सरकार हे किती भ्रष्टाचार करत आहे हे सांगितले आहे. शासन खुद जे बुजुर्ग लोकांना पैसे देतात, जे 1000 रुपये मिळते त्यांना, ते सुद्धा कमी देत आहे हे सुद्धा सांगितले आहे. ज्या ज्येष्ठांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च करून हा भारत देश घडवला, हा भारत देश उभा केला, त्यांच्या आयुष्य खर्च केलं, त्याचे पैसे शासन देत नाही. त्याचप्रमाणे जनधन योजनेचे सुद्धा आहे. जनधन योजनेमध्ये सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे. त्या पैशाचा ज्या बँकांमध्ये तो पैसा आहे, त्या पैशाला कमीत कमी 3.5 ते 5% एवढं व्याजदर आहे. ते व्याजदर अर्थातच इंटरेस्ट सुद्धा तो त्या लोकांना परत करत नाही. तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस मोदी साहेब यांनी डिमॉनिटायझेशन केलं, त्यावेळेस सर्वात जास्त प्रचार आणि प्रसार या मोदी सरकारने पेटीएमचा केला. सर्वात जास्त ब्लो हा पेटीएमद्वारेच येत आहे हे सुद्धा शासनच सांगत आहे. आणि सर्वात जास्त भ्रष्टाचार हा पेटीएमनेच केला हे सुद्धा शासनच सांगत आहे. 95 में बहुत सारे सीनियर सिटीजन्स ऐसे हैं जिनको आज पैसा नहीं मिल रहा है, 1000 रुपया से कम मिलता है. अगर उनको बच्चों को कुछ गिफ्ट देना हो, बहू को कुछ देना हो, तो उनके खिस्से में आज पैसा नहीं है, लेकिन उनके हक का पैसा है. तो ये EPS 95 का पैसा गया कहाँ और गया होगा तो यू आर अकाउंटेबल. इस देश का पैसा है, इस सीनियर सिटीजन जिनके कारण हम खड़े हैं, इस देश के जो बुजुर्ग हैं, उनका पैसा है, वो आपके पास है, लेकिन कहाँ है किसी को पता नहीं, आप दे नहीं रहे. फिर रह गया डिमोनेटाइजेशन और करप्शन. निशिकांत जी भी बहुत अच्छा बोलते थे उनके स्टेट का इशू. मैं उनको पूछने वाली हूँ कि मैं भी तंग रह गई जब वो करप्शन और भ्रष्टाचार के बारे में. अच्छा है, भ्रष्टाचार देश मुक्त होगा तो मैं आपके साथ खड़ी रहूंगी. एक बार करके तो दिखाएं आप. जिस पे आरोप करेंगे उसके एक्शन लेना पड़ेगा. आप सिलेक्टिव एक्शन नहीं हो सकता. तो ये जब आप करेंगे तब मैं उनको याद दिलाना चाहती थी कि ये जो पेटीएम स्टोरी है सर 2-3 मिनट लूँगी, मैं ख़त्म कर दूँ. मैं बजट पे ही बोल रही हूँ सिर्फ. ये पेटीएम का स्टोरी है. मुझे याद है जब डीमोनेटाइजेशन हुआ था, तब डीमोनेटाइजेशन के बाद सबसे ज़्यादा बड़े एड्स किसके आए थे? तो पेटीएम के आए थे. और आज पेटीएम के खिलाफ सबसे ज़्यादा कौन लड़ रहा है? तो ये सरकार लड़ी है. और ये सरकार कह रही है कि सबसे ज़्यादा मनी लॉन्ड्रिंग कहाँ हुआ है? तो वो पेटीएम में हुआ है. तो आपकी सरकार इतने साल कर क्या रही थी? फिर डिमोनेटाइजेशन करना गलत था कि पेटीएम गलत था या टेक्नोलॉजी गलत है? और फिर निशिकांत जी कह रहे इतना पैसा मिल रहा है, कैश मिल रहा है, तो इतना कैश इन सर्कुलेशन आया कैसे? अगर आप डिमोनेटाइजेशन कर रहे हैं तो इतना कैश आया कैसे कि जो आप पकड़ रहे हैं सिलेक्टिवली? इसका तो जवाब सरकार को देना पड़ेगा. और करप्शन इंडेक्स में देश में कोई सुधार नहीं हो रहा है. और सर आपको डर लगेगा, हम दोनों जिस राज्य से आते, परसों मैंने टीवी पे देखा, टीवी पे एक आदमी था, इनका ही MLA था, वो दूसरे आदमी को गोली मार रहा है, और वो भी पुलिस स्टेशन में सर, उल्लासनगर में, और कह रहा है कि पैसा मेरा लूटा लिया. अभी आप बोलते ये करप्शन नहीं है तो क्या? आप तो इंक्वायरी लगाना चाहिए आपने कि बीजेपी का विधायक एक अपने फ्रेंडली पार्टी पे गोली चलाता है, वो भी पुलिस स्टेशन में चलाता है, और आरोप करता है कि वो हो. नहीं, मैं करप्शन की बात, वो झारखंड का कह रहे थे, मैं महाराष्ट्र का कह रही हूँ. तो जैसे वहाँ हो रहा है वैसे यहाँ भी हो रहा है. तो ये करप्शन, जो पैसा कहाँ से आ रही है, आरोप कैसे आ रहे हैं सर? अगर ये भ्रष्टाचार मुक्त करना, तो मैं भी वही चाहती हूँ ना सर. तो वो बोल दे, वो कुछ एक्शन इसी पे ले ले, फिर साथ मिलके भ्रष्टाचार इस देश से निकाल देंगे हम लोग. जब क्रिप्टो करेंसी की बात थी, मुझे याद है हम सब ने, मेरे दोस्त और ये उदासी जी नहीं है, शायद दुबे जी भी उस पर बोले थे, हम सब एक आवाज़ में क्रिप्टो करेंसी के खिलाफ बोल रहे थे कि उसको आप कुछ उसके बारे में करिए. लेकिन क्रिप्टो के बारे में फिर हाँ ना, फिर उस पर टैक्स लगा दिया. देयर इज नो क्लैरिटी ऑफ पॉलिसी इन दिस गवर्नमेंट फॉर क्रिप्टो करेंसी. एंड द सेम प्रॉब्लम यू आर गोइंग टू हैव इन एल्गोरिदम सेंसेक्स ट्रेडिंग.
it's a good thing which is happening, but technology, please, I'm reading this out, it makes technology more efficient, but it's a potential and an opportunity for making manipulation possible and unfair advantage to large institutes and hurt the smaller investments. So this is something very, very. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या पेटीएमला नोटीस सुद्धा जारी केलेली आहे. तर मित्रांनो, आपले पैसे जर पेटीएममध्ये असतील तर आपण ते पैसे काढून घ्यावे. उदाहरणार्थ रिचार्ज, पेटीएम रिचार्ज आहे, पेटीएम वॉलेट आहे, पेटीएम बँक आहे आणि अशा बऱ्याच काही पेटीएमचे खाते असतील. त्या खात्यामध्ये आपले पैसे आपण त्वरित काढून घ्यावे, कारण करप्शन हे खूप प्रमाणात वाढत आहे आणि याला जबाबदार फक्त शासन आणि शासनच आहे. जर सरकारने पेटीएमला परवानगी दिली नसती तर आपण ह्या पेटीएमच्या अकाउंटमध्ये पैसे ठेवलेच नसते आणि पेटीएममध्ये पैसे तरी आपण जमा केले असते का? तर नाही ना. तर हा झाला शासन आणि प्रशासनाच्या देखरेखीखाली मोठा स्कॅम, मनी लॉन्ड्रिंग, भ्रष्टाचार. याचप्रमाणे या केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी चिटफंड कंपन्यांना लायसन देऊन सर्वात मोठा स्कॅम घडून आणला. तर आता याला जबाबदार कोण? म्हणजे शासन. आणि शासनाने सुनियोजित कोर्ट कारस्थान रचून संपूर्ण सामान्य गोरगरीब जनतेला फसवायचं आणि जनतेने आपला पैसा मागितला तर त्याला लाचार बनवायचं. मित्रांनो, याचप्रमाणे महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात क्रिप्टोकरन्सीचा पण खेळ चालू आहे. बऱ्याच क्रिप्टोकरन्सीचे मालकांना अरेस्ट सुद्धा केलेले आहे, त्यांच्यावर कारवाई सुद्धा चालू आहे आणि त्यांचा शोध सुद्धा घेत आहे आणि हा घोटाळा सुद्धा शासनाच्या देखरेखीखाली चालू आहे. यावर शासन गंभीर विचार करत नाही आणि आमची भोळी जनता सुद्धा विश्वास करून क्रिप्टोकरन्सीच्या नादात आपलं सर्वस्व गमावून बसतात. आणि काही लोक जाणीवपूर्वक जनतेला फसवत आहे, त्यात त्यांना वेगवेगळी प्रलोभनं दाखवून त्यात अडकवत आहेत, कारण ते पहिलेच यामध्ये फसलेले आहेत, या क्रिप्टोकरन्सीमध्ये अडकलेले आहेत. त्यांचे पैसे निघावे यासाठी ते नवीन लोकांना त्यात फसवत आहे व करोडो रुपयाचा स्कॅम करून शासन मोकळे होत आहे. तसेच नेट मार्केटिंग सुद्धा याचाच मोठा भाग आहे. नेट मार्केटिंगमध्ये मोठमोठ्या इव्हेंट करायच्या, त्यात कस्टमर बोलायचे, त्यांना मोठमोठ्या इव्हेंट पाहून सर्वसाधारण माणूस हा भाळून जातो आणि आपली जमापुंजी त्यात इन्व्हेस्ट करतो आणि नंतर सर्व फसवा आहे हे त्यांच्या लक्षात येते. त्याच वेळेस त्यांची वेळ निघून गेलेली असते. तर प्लीज मित्रांनो, अशा कंपन्यांच्या नादी लागू नका. आपल्या आयुष्याची जमापुंजी हे अशा नेट मार्केटिंग हे किंवा नवीन ज्या मार्केटमध्ये पॉलिसी आलेल्या आहेत अशामध्ये आपले पैसे गुंतवू नका. आज लोक रस्त्यावर येऊन भीक मागायची वेळ आली आहे. कशामुळे? तर ह्या अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पैसे फसवले, कंपन्या पळून गेल्या. आज त्याच्यासाठी लोक रस्त्यावर येऊन राहिले, रस्त्यावर उतरत आहे. आपण आपल्यावर ही पाणी येऊ देऊ नका. प्लीज मित्रांनो, माझी रिक्वेस्ट आहे, थोड्याशा लोभापायी आपली जमापुंजी वाया घालू नका, जेणेकरून जनतेची जी आज परिस्थिती आहे ती परिस्थिती तुमच्या वर येऊ देऊ नका. म्हणजे ह्याच्या तरुण पिढीने याच्यात गुंतवू नये. कारण गेली 30 वर्ष झाले सहारा, पल्स, केबीसीएल
ह्यासारख्या चिटफंड कंपन्यांनी गुंतवलेले पैसे परत मिळावे यासाठी करोडो लोक धरणे, आंदोलनं, मोर्चे हे सर्व करत आहे, परंतु शासन आणि प्रशासन याची दखल सुद्धा घेत नाही. तसेच ह्या 10 वर्षामध्ये हे पहिलं झालं. त्याच्यानंतर ह्या येत्या 10 वर्षामध्ये एजबीएन डेअरी राईट लिमिटेड, मैत्री ग्रुप ऑफ कंपनी, गरिमा ग्रुप ऑफ कंपनी, समृद्ध जीवन, साई प्रकाश, साई प्रसाद, अशा कलकाम, अशा बऱ्याचशा 3 लाख कंपन्या ज्या मोदी साहेबांनी बंद केल्या, त्याबाबत जो केंद्र शासनाने कायदा पारित केला, ह्याच मोदी साहेबांनी 2019 मध्ये बस्ट ॲक्ट 2019 अर्थात अनियंत्रित ठेव योजना प्रतिबंध अधिनियम 2019 हा कायदा पारित करून आम्हाला सर्व जनतेला या कायद्याअंतर्गत पैसे परत करण्याचं प्रावधान दिलं. परंतु कायदा तर पास केला, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. कायदा ह्याच शासनाने पास केला, तर ह्या कायद्यामध्ये एवढी पॉवर आहे, ह्या कायद्याने आपले पैसे परत मिळू शकतात. कारण बस्ट ॲक्ट 2019 हा कायदा सर्व सामान्य जनतेच्या हिताचा कायदा आहे. या कायद्याने आपले पैसे परत मिळू शकतात, परंतु योग्य दिशा आणि योग्य आपण वाटचाल केली तरच. तर मित्रांनो, एवढे बोलतो, येथे थांबतो. आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या पीडितों की आवाज मिशन भुगतान या चॅनलचा आवाज कष्टकरी, कामकरी, शेतकरी, शेतमजूर, वाड्यावाडी वस्त्यातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचून ज्या चिटफंड कंपन्यांनी या पीडित जनतेचा पैसा फसवला आहे तो त्यांना परत मिळावा, एवढीच अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र.